नमस्कार, धनश्री रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। नवरात्री चालू आहे सध्या, तर नवरात्रीला फराळाला चालणारा असा एक गोड पदार्थ आपण करणार आहोत। तर रताळ्याचे गुलाबजाम म्हणजे स्वीट पोटॅटो, आणि त्याचे गुलाबजाम कसे करायचे ते आपण आता पाहूयात। चला। गुलाबजाम म्हटलं की आपल्याला खवा, मैदा ह्या सगळ्या गोष्टीच घ्याव्या लागतील असं वाटतं, पण नाही। आज आपण थोडेसे फराळी गुलाबजाम, पण थोडेसे पचायलाही हलके आणि हे छान रताळं ह्याचे आपण करतो आहे गुलाबजाम। तर जरा कसे होत आहेत पाहूया। तर आता हे मी रताळी उकडायला ठेवली आहेत कुकरमध्ये, चाळणीमध्ये, आणि त्याच्या साधारण 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ही रताळी उकडून घ्यायची आहेत आपल्याला। आणि ती उकडून गार झाल्याच्या नंतर त्याचा आपण साल वगैरे काढून ते मॅश करून घेऊयात। आता ती गार होत आहेत तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा जो पाक आहे तो आपण तयार करून घेऊया। त्यासाठी प्रमाण घेतले मी 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये साधारण 1 आणि वरती अर्धी अशी 1.5 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। कारण गुलाबजामचा जो पाक आहे तो आपल्याला थोडासा पातळसरच करायचा आहे। दाटसर झाला तर मग तो गुलाबजाममध्ये आतमध्ये नीट शिरत नाही, आणि मग मधल्या भागामध्ये तो थोडासा असा कोरडा राहतो। तर ही गुलाबजामच्या पाकाची टीप आहे, तर ती लक्षात ठेवा। आणि साधारण ती साखर विरघळस तोपर्यंत ते आपण आता ढवळत राहूयात। साखर विरघळून थोडासा पाक उकळायला लागला की हे बघा, आता उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण केशर घालूयात। कुणी गुलाबाचा इसेन्स घालतं, कोणी केशर, तुमच्या ऑप्शन्स आहेत, तुम्हाला तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर वेलचीची पूड घालायची आहे त्याच्यामध्ये। पाकाला सुगंध छान येतो। केशर आणि इलायची हे 2 फ्लेवर तर आपले पारंपरिकच आहेत। आताच्या नवीन पद्धतीमध्ये थोडेसे वेगळे फ्लेवर्स पण तुम्ही घालू शकता। गुलाब घालू शकता, कोणी व्हॅनिला इसेन्स घालू शकतं, हेही छान लागतं। पण जे उपवासाला चालणार आहे ते हे 2च इसेन्स असं मला वाटतं। तेही चालू शकतील, पण केशर आणि वेलदोडा हा नक्की चालेल। सो हा पाक आता आपला झालेला आहे, आणि साधारण 1 तारी पाकच आपल्याला करायचा आहे। रताळी तोपर्यंत आपली गार झालेली आहेत, तर ती आता आपण त्याची सालं काढून ते आता आपण मॅश करून घेऊयात। थंड झालेली रताळी त्याचा आता आपण साल काढून घेऊयात। एक 2 शिट्ट्यांमध्येच ही शिजलेली आहेत, ते पटकन शिजतात रताळी, आणि सालही त्याचं व्यवस्थित निघतं। दोन्ही रताळ्याची मी सालं काढून घेते। आणि मग ते व्यवस्थित आपण काट्याने ते मॅश करून घेऊयात। हे बघा, आता लगेचच मॅश होत आहेत। मिल्क पावडर आहे माझ्याकडे, तर मिल्क पावडर मी त्याच्यामध्ये आता घालते आहे। दोन रताळ्यांसाठी साधारण 2 ते 3 छोट्या पावडरच्या पुड्या, साधारण 15 ग्रॅम असतं ते, तर ते मी घातलेलं आहे।
ते छान एकत्र करून त्यात आपण मळून घेऊयात. थोडंसं हाताला मी तूप लावून घेते. साईडला तूप घेतलं आहे थोडंसं. तूप लावून आता ते छान थोडंसं मळून घेते. हे बघ, छान गोळा झालेला आहे तयार. आता ह्याचे छोटे छोटे गोळे आपण करून घेऊयात. याच्यापेक्षा छोटा केला तरी चालणार आहे. हा थोडासा मोठाच वाटतोय. तळल्यानंतर ते पाकात आपण सोडायचे आहेत, त्यामुळे थोडेसे ते फुगतील. तर हे सगळे तयार झालेत आहे रताळ्याचे. छान गोळे तयार झालेले आहेत आपले. चला आता ते तळून घेऊयात आपण. हलक्याच हाताने ते तळून घ्यायचे आहे. वा, छान बदामी रंगावर तयार झालेले आहेत गुलाबजाम. या प्रकारे मी सगळे गोळे तळून घेतलेले आहेत. ते एका बाउलमध्ये काढून घेते. पाक आपला तयार आहे. छान गरम आहे तो. असा गरम गरम पाकच आपण त्याच्यावरती घालूयात, म्हणजे मग तो पाक व्यवस्थित त्या गुलाबजाममध्ये मुरेल. हे असे फराळी गुलाबजाम चवीला तर छान लागतीलच, पण पचायलाही ते हलके आहेत, कारण की त्याच्यामध्ये आपण रताळा वापरला आहे. खवा अजिबात वापरलेला नाही. बाइंडिंगसाठी मिल्क पावडर वापरली आहे, त्यामुळे ते खूप हलके झाले आहेत. वा, मस्त झाले आहेत गुलाबजाम. तर आता हे फराळी गुलाबजाम नक्की करून पहा. थोडंसं वेगळं. उपवासाला आपण बाकीच्या गोष्टी बऱ्याच करतो. थोडंसं हे गोड म्हणून खूप वेगळा पदार्थ आहे. तर तो नक्की करून पहा तुम्ही. आणि धनश्री रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धनश्रीज रेसिपीज असं सर्च करा यूट्यूबवर जाऊन, तर तुम्हाला माझ्या पारंपरिक रेसिपीज पाहायला मिळतील. धन्यवाद.